आमचा मित्र बंड्या. एका दिवशी काय होते, बंड्याच्या घरी त्याचा मित्र येणार असतो फॅमिली सहित. घरी बायकोला म्हणतो, अगं माझा मित्र येणार आहे फॅमिली सहित. आता त्याची फॅमिली आल्यावर मग त्याला आता जेवण केल्याशिवाय कसं जाऊ द्यायचं. बायको ह्याची ती जराशी हे असते, मग ती म्हणते तुमचा मित्र येऊ नाही तर कोणी येऊ, माझ्याच्यानं स्वयंपाक करणं होत नाही बाबा. मग आता स्वयंपाक करणं होत नाही म्हणल्यावर बंड्याला प्रश्न पडला, आता करायचं काय. बंड्या म्हणतो एक आयडिया करू म्हणतो, आपण असं करू, तू फक्त डाळ भात कर म्हणतो. डाळ भात कर फक्त, मग बाकी काय करायचं ते बघू आपण. आणि मग काय करायचं, पाहुणे आले की आयडिया करू आपण म्हणतो. पाहुणे आले की तू काय करायचं, किचनमधून एक भांडं खाली पाड. आणि मग मी विचारतो पाहुण्यांच्या समोरून, काय झालं ग म्हणलं की तू म्हणायचं, अहो पालक पनीरची भाजी केली होती ना, ती सांडली हो. मग आता काय करायचं, मग दुसऱ्यांदा दुसरं भांडं आपटतो. आणि मग दुसरं भांडं आपटलं, खाली पडल्याचा आवाज करतो. मी विचारलं की तू म्हणायचं, अहो बासुंदी केली होती ना, ती सांडली हो म्हणायचं. मग मी म्हणतो, जाऊ दे सांडलं, आता तू डाळ भातच आण, आम्ही तेच खाऊ, असं म्हणतो. दोघांची आयडिया अशी झाली. आणि मग दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, बोलत बसले बंड्या पाहुणे असं हॉलमध्ये, आणि बंड्याची बायको किचनमध्ये. आणि थोड्या वेळानं मग बंड्या वाटच बघत होता कधी आवाज येतो ते, असं प्लॅन प्रमाणे. आणि मग थोड्या वेळानं किचनमधून असा भांडं खाली पडल्याचा आवाज आल्याबरोबर बंड्यानं लगेच किचनमध्ये वाकून म्हणतो, म्हणजे पहिला लड्डू फुटा, प्लॅन सुरू होतंय असं वाटलं त्याला. हा म्हणतो, काय झालं ग, कसला आवाज आला, असं किचनमध्ये वाकून म्हणतो. बायको कपाळाला हात मारत येते, म्हणते आईच्या गावात डाळच सांडली म्हणते, डाळच सांडली म्हणते.